हॅलो फ्रेंड्स, मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. क्रॉस पट्टी म्हणजेच योग पट्टी लावत असताना बऱ्याच जणींना खूप प्रॉब्लेम येतो. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रॉस पट्टी लावण्याच्या अगदी सोप्या पद्धती शिकणार आहोत. आता आपण पहिली पद्धत पाहूया. या ठिकाणी अस्तरचं ब्लाऊज आहे आणि अशा प्रकारे क्रॉस पट्टीचं कटिंग या ठिकाणी मी केलेलं आहे. मेन फॅब्रिकची जी वरची बाजू आहे ती वरच्याच बाजूला ठेवलेली आहे आणि अस्तर त्यावर अशा पद्धतीने ठेवलं आणि या साईडला टाचणी लावून घेतली म्हणजे उलट सुलट होणार नाही. जी क्रॉस पट्टी आहे ती या साईडने आपण लावणार आहोत. आता याची जी उलट बाजू आहे त्या बाजूने आपल्याला अस्तरची क्रॉस पट्टी ठेवायची आहे आणि जी सुलट बाजू आहे त्या बाजूने आपल्याला मेन फॅब्रिकची क्रॉस पट्टी ठेवायची आहे. आता हा जो कॉर्नर आहे तो पहिले मी सुईमध्ये पक्का करून घेतला आहे. सुई आतमध्ये ठेवलेली आहे. मेन फॅब्रिक, कटोरीचा भाग आणि त्यावर अस्तरची पट्टी असं पहिले इथपर्यंत मी ठेवून घेतलं आणि सरळ टिप मारली. आपण ज्या ठिकाणी टक्स दिलेला आहे तिथपर्यंत पहिले केलं, त्यानंतर पुढचा जो भाग आहे इथपर्यंत केलं आणि मग उरलेला भाग सेट करायचा आहे आणि शिलाई मारली. आता या ठिकाणी चेक करून घ्यायचंय की बरोबर अस्तरच्या बाजूने अस्तर आलेला आहे आणि मेन फॅब्रिकच्या बाजूने मेन फॅब्रिक आलंय. जो शिल्लक राहिलेला भाग आहे तो इथे मी कट करून घेतला. ब्लाऊजची ही जी वरची बाजू आहे या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने हळूहळू रोल करत यायचंय. त्यानंतर याचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी हा रोल आपल्याला इथे ठेवायचा आहे आणि हे जे मेन फॅब्रिक आहे हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे. व्यवस्थित हे कापड सेट करून घ्यायचंय. अस्तरच्या पट्टीपेक्षा मेन फॅब्रिकची पट्टी थोडीशी शिल्लक ठेवलेली होती, त्यामुळे मी बाहेरच्या बाजूने थोडं कापड शिल्लक ठेवलं आणि शिलाई मारून घेतली. आता ही जी दुसरी बाजू आहे ती सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने करायची आहे. आता या ठिकाणी सुद्धा जी अस्तरची पट्टी आहे ती आपल्याला खालच्या बाजूने ठेवायची आहे आणि जी मेन फॅब्रिकची पट्टी आहे ती वरच्या बाजूने ठेवायची आहे. याचा जो सुरुवातीचा भाग आहे तो पहिले असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. दोन्ही पट्ट्या खाली आणि वरच्या बाजूने व्यवस्थित ठेवायच्या आहे. सुरुवातीला थोडीशी शिलाई मारून घ्यायची आणि सुई त्यामध्येच ठेवायची आहे आणि मग पुढचा भाग तयार करायला घ्यायचा. तुम्ही जर डायरेक्टच शिलाई मारायला गेलात तर कापड जे आहे ते निसटण्याची शक्यता असते. त्यामुळे असं थोडं थोडंच कापड सेट करायचं आहे. जो शिल्लक राहिलेला भाग आहे तो बाहेरच्या बाजूने निघाला तो निघू द्यायचा आहे आणि सरळ कापड ठेवून त्यावर अशा पद्धतीने सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्हाला जर वाटत असेल की शिलाई वाकडी तिकडे आलेली आहे, कमी जास्त आलेली आहे, तर डबल टिप मारून घेतली तरी सुद्धा चालेल. पण आपल्या ब्लाऊजची जी उजवी साईड आहे आणि डावी साईड आहे त्या दोन्ही साईडची जी शिलाई मार्जिन आहे ते आपल्याला सारखंच ठेवायचं आहे. म्हणूनच आपण एक भाग तयार केल्यानंतर लगेचच दुसरा भाग सुद्धा तयार करून घेतोय. वरची बाजू जी आहे ती रोल करत आणली आणि आता आपल्याला खालच्या बाजूने सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. क्रॉस पट्टी लावण्याची ही जी पद्धत आहे या पद्धतीपेक्षा सुद्धा अजून सोप्या पद्धती सुद्धा आहे आणि ह्या पद्धती तुम्हाला जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे. क्रॉस पट्टीच्या आतमध्ये जो भाग रोल झालेला होता तो अशा पद्धतीने आता काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ही जी क्रॉस पट्टी आहे ती आपण अटॅच केली आहे. क्रॉस पट्टी म्हणजेच योग पट्टी लावण्याची ही झाली पहिली पद्धत. आता आपण दुसरी पद्धत पाहूया. त्यासाठी इथे मी साधं ब्लाऊज घेतलेलं आहे. याची क्रॉस पट्टी कटिंग करत असताना मी ही खालच्या बाजूने अखंड ठेवलेली होती. या क्रॉस पट्टीचं कटिंग मी कसं केलेलं आहे हे जर तुम्हाला माहित नसेल तर चॅनलवर याविषयी आपला डिटेल व्हिडिओ आहे. या व्हिडिओची लिंक तुम्हाला या ठिकाणी वरच्या बाजूला दिसत असेल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळेल. त्यामध्ये अगदी डिटेल पद्धतीने मी दाखवलेलं आहे की या क्रॉस पट्टीचं कटिंग मी कसं केलं होतं. ही जी डबल क्रॉस पट्टी आहे ही या ठिकाणी मी अशी डायरेक्ट जोडून घेतली. खालच्या बाजूने ही अखंड असल्यामुळे वरच्या बाजूने ही अशा पद्धतीने ठेवून डायरेक्ट शिलाई मारू शकतोय आपण. विदाऊट अस्तरच्या ब्लाऊजला क्रॉस पट्टी लावण्याची ही सर्वात सोपी आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये होणारी पद्धत आहे. अशा पद्धतीने अगदी फिनिशिंग मध्ये ही क्रॉस पट्टी मी जोडली आहे. आता आपण तिसरी पद्धत बघणार आहोत. या तिसऱ्या पद्धतीमध्ये सुद्धा ही जी क्रॉस पट्टी आहे ती खालच्या बाजूने मी अखंड ठेवली आहे. या क्रॉस पट्टीचं जे सुरुवातीचं टोक आहे ते टोक मी पहिले ठेवलं, त्यानंतर कटोरीचा भाग ठेवला आणि या ठिकाणी या क्रॉस पट्टीच्या आकारानुसार हा कटोरीचा जो भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. तर थोड्या अंतरावरती व्यवस्थित कापड सेट करून घेतलं आणि त्यानंतर मग त्यावर शिलाई मारली. या ठिकाणी हा जो वरचा शोल्डर कटचा भाग आहे तो अशा पद्धतीने रोल करत आणायचा आहे आणि इथे आतमध्ये ठेवल्यानंतर क्रॉस पट्टीचा जो खालचा भाग आहे तो असा मी ठेवला. आता ही क्रॉस पट्टी खालच्या बाजूने व्यवस्थित ठेवून सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. क्रॉस पट्टी लावण्याची आपण जी दुसरी पद्धत बघितली होती
त्यामध्ये क्रॉसपट्टी आपण डायरेक्ट जोडली होती. त्यामध्ये काय होतं, जो उलट भाग आहे त्या ठिकाणी धागेदोरे दिसतात किंवा ती जी शिलाई आहे ती शिलाई सुद्धा दिसते. त्या ठिकाणी जर ओव्हरलॉक केलं तर मात्र ते फिनिशिंग मध्ये दिसतं. परंतु ही जी पद्धत आहे, या पद्धतीमध्ये मात्र अगदी फिनिशिंग मध्ये ही क्रॉसपट्टी जोडली जाते. आता हा जो दुसरा भाग आहे, हा दुसरा भाग सुद्धा आपल्याला तयार करायचा आहे. त्यासाठी सुद्धा अशा पद्धतीने पहिले मी वरच्या बाजूने ही क्रॉसपट्टी ठेवून घेतली. पहिले सुरुवातीचं टोक सुईमध्ये पॅक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुढचा जो भाग आहे त्यावर शिलाई मारली. आपण आधी जसं केलं होतं त्याचप्रमाणे याचा सुद्धा जो वरचा भाग आहे तो आपल्याला रोल करायचा आहे आणि असा ठेवल्यानंतर वरच्या बाजूने फोल्ड करून या ठिकाणी शिलाई मारायची आहे. क्रॉसपट्टी लावण्याची ही पद्धत सुद्धा तुम्ही पाहू शकता. अतिशय सोपी पद्धत आहे आणि ही पद्धत जर तुम्हाला सुद्धा खूप सोपी वाटली असेल आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. दोन्ही भागावर शिलाई मारत असताना या ठिकाणी आपण जे शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे ते सारख्या अंतरावर घ्यायचंय. नंतर यातला आतला भाग बाहेर काढायचा आहे आणि या ठिकाणी हुक पट्टी आणि लूप पट्टी सुद्धा मी लावून घेतली. आता क्रॉसपट्टी लावण्याची चौथी पद्धत आपण बघणार आहोत. क्रॉसपट्टीचं कटिंग करत असताना जे मेन फॅब्रिक आहे ते मी अस्तरपेक्षा थोडंसं शिल्लक ठेवलेलं आहे. कटोरी ब्लाउजला योगपट्टी जोडण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. आपण जेव्हा योगपट्टी जोडत असतो त्यावेळेला पहिले शेजारी शेजारी ती व्यवस्थित ठेवून घ्यायची, म्हणजे दोन्ही साईडच्या योगपट्टी तयार होतील. नाहीतर बऱ्याच वेळेला आपण ती काळजी घेत नाही आणि एकाच साईडची योगपट्टी तयार होते. या क्रॉसपट्टीचा जो खालचा सरळ भाग आहे त्या ठिकाणी इथे मी शिलाई मारून हे जोडून घेते. मेन फॅब्रिक जे आहे ते अस्तरच्या पट्टीपेक्षा थोडं पाव इंचाने या ठिकाणी शिल्लक आहे. खाली सरळ शिलाई मारून झाल्यानंतर आता ही जी क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला याला जोडायची आहे. ब्लाउजची जी उलट बाजू आहे त्या बाजूने आपल्याला अस्तरची क्रॉसपट्टी ठेवायची आहे आणि खालच्या बाजूने आपल्याला जी मेन फॅब्रिकची पट्टी आहे त्याचं टोक ठेवायचं आहे. सुरुवातीचा हा जो भाग आहे तो पहिले 1-2 टाका मारून पॅक करून घ्यायचा आहे. सुई आतमध्येच ठेवायची आहे. मेन फॅब्रिक, त्यानंतर कटोरीचा भाग आणि अस्तरची पट्टी हे पहिले व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग त्यावर शिलाई मारायची आहे. या ब्लाउज पीसचं जे कापड आहे ते अगदी सुळसुळीत आहे, त्यामुळे तरी थोडासा वेळ लागतोय. पण जर याचं जर कापड कडक असेल किंवा नॉर्मल असेल तर ही पद्धत सुद्धा अतिशय सोपी आहे. अगदी 2 शिलायांमध्ये ही जी क्रॉसपट्टी आहे ती आपण अटॅच करू शकतोय. क्रॉसपट्टी जोडत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट, सुरुवातीचा जो भाग आहे तो पहिले सुईमध्ये पॅक करून घ्यायचा. त्यानंतर आपण जो कटोरीचा टक्स मारलेला आहे त्या भागापर्यंत कापड व्यवस्थित सेट करून घ्यायचं. त्यानंतर शिलाई मारायची. ती शिलाई मारून झाल्यानंतर सुईचं टोक पुन्हा तिथेच ठेवायचं. कटोरी आणि साईड पीसचा जो भाग जोडलेला आहे त्या ठिकाणापर्यंत मग कापड सेट करायचं. मग तिथपर्यंत शिलाई मारायची आणि ती शिलाई मारून झाल्यानंतर मग पुढचा जो उरलेला भाग आहे त्या ठिकाणी व्यवस्थित कापड सेट करून पूर्ण शिलाई मारायची. दुसरी बाजू तयार करत असताना ब्लाउजचा वरचा भाग होता म्हणून त्यावर मी मेन फॅब्रिकची पट्टी ठेवली आणि खालच्या बाजूने अस्तरची पट्टी ठेवली. कटिंग करत असताना मेन फॅब्रिकची पट्टी थोडीशी जास्त आहे, त्यामुळे बाहेरच्या बाजूने ही पट्टी थोडीशी मी जाऊ देते. प्रत्येक भाग असा व्यवस्थित सेट करून घेते. जो शिल्लक राहिलेला भाग आहे कटोरीचा असेल किंवा साईड पीसचा असेल तर तो बाहेर जाऊ देते. पण शिलाई मारत असताना या ठिकाणी अगदी सरळ शिलाई मारते. प्रत्येक लेअर व्यवस्थित सेट करून घेतली आणि त्यानंतरच यावर मी शिलाई मारलेली आहे. आपण ही जर काळजी घेतली नाही तर एखादी लेअर निसटून जाते आणि त्यावर शिलाई बसत नाही आणि ज्या वेळेला आपण ते ओपन करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी शिलाई निघाली आहे. आतला भाग बाहेर काढून घेतला. या ठिकाणी आपण मेन फॅब्रिक शिल्लक ठेवलेलं होतं. जे शिल्लक राहिलेलं आहे ते इथे मी कट करून घेते आहे. हुक पट्टी आणि लूप पट्टीकडच्या बाजूने सुद्धा क्रॉसपट्टीचा जो भाग आहे तो थोडासा बाहेर आलेला आहे, तर ही पट्टी लावत असताना हा जो बाहेर आलेला भाग आहे तो बाहेर राहू द्यायचा आहे. पट्टी मात्र सरळच लावायची आहे. अस्तरच्या क्रॉसपट्टीपेक्षा जी मेन फॅब्रिकची क्रॉसपट्टी होती ती थोडीशी शिल्लक होती आणि ते जे शिल्लक राहिलेलं कापड आहे ते बाहेरच्या बाजूने निघत असतं. तर ते जे शिल्लक राहिलेलं कापड होतं ते आपण कट करून घेतलेलं आहे. जे सुळसुळीत कापड असतात किंवा ज्या कापडाचे जास्त धागे निघतात अशा वेळेला थोडंसं आपण मेन फॅब्रिकचं जे कापड आहे ते जर शिल्लक कट केलं तर त्यावेळेला ही जी क्रॉसपट्टी आहे ती फिनिशिंग मध्ये लावली जाते. आपण जर अगदी मापामध्ये जर ती कट केली तर बऱ्याच वेळेला त्याचे धागे निघतात किंवा कापड जर सुळसुळीत असेल तर ती पट्टी वाकडी तिकडी होते.
तर असे जे प्रॉब्लेम आहेत ते होत नाहीत. ब्लाऊजच्या आतल्या बाजूने सुद्धा तुम्ही पाहू शकता, याची जी आतली बाजू आहे, ज्या ठिकाणी आपण क्रॉसपट्टी जोडली होती त्या ठिकाणी कोणतीही शिलाई या ठिकाणी दिसत नाहीये. तर अशा पद्धतीने आपण क्रॉसपट्टी सुद्धा जोडलेली आहे आणि हुक पट्टी, लूप पट्टी सुद्धा लावली आहे. उलट बाजूने सुद्धा हा जो भाग आहे हा अगदी फिनिशिंग मध्ये दिसतोय. क्रॉसपट्टी लावण्याची आता आपण 5वी पद्धत बघणार आहोत. प्रत्येक वेळेला तुम्ही पाहिलं असेल की क्रॉसपट्टी लावण्याच्या अगोदर पहिले दोन्ही साईडच्या क्रॉसपट्टी अशा मी व्यवस्थित ठेवून घेत असते. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने त्याचं कटिंग करायचं आहे आणि व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहेत. क्रॉसपट्टीची जी खालची सरळ बाजू आहे त्या ठिकाणी इथे मी अशा पद्धतीने सरळ शिलाई मारून घेते आहे. इन फॅब्रिक थोडंसं शिल्लक कट केलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी सुद्धा मी बाहेरच्या बाजूने थोडंसं मेन फॅब्रिक शिल्लक ठेवलेलं आहे, जेणेकरून शिलाई मारत असताना याचे धागे दोरे निघाले किंवा सुळसुळीत कापड असल्यावरती ते जर वाकडं तिकडं झालं तरी सुद्धा त्याने त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. हे जोडून झाल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला एक दाबटीप मारायची आहे. शिलाई मारल्यानंतर खालचा जो आतला भाग आहे तो आपल्याला अस्तरच्या बाजूने ठेवायचा आहे आणि त्या ठिकाणी त्यावर अस्तरवरती शिलाई मारायची आहे. दोन्ही भागावर दाबटीप दिल्यानंतर हे दोन्ही भाग आता आपल्याला सरळ ठेवायचे आहेत. अशा पद्धतीने ते व्यवस्थित असं सरळ ठेवायचं आहे आणि याच्या ज्या तिन्ही साईड आहेत त्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत आणि यावर एक जाड शिलाई मारायची आहे. खालच्या बाजूने कापड उलट करून घेतलेला आहे आणि उरलेल्या ज्या 3 बाजू आहे त्या ठिकाणी सरळ शिलाई मारली आहे. एक भाग तयार झाल्यानंतर लगेचच दुसरा भाग तयार करायला घ्यायचा आहे, म्हणजे आपण जेव्हा कोणताही काम करत असतो त्यावेळेला त्याच्या ज्या दोन्ही बाजू असतात त्या सारख्या तयार होतात. आता याच्या जे साईडचा जो भाग आहे त्या ठिकाणी शिल्लक कापड ठेवायचे, परंतु वरचं जे शिल्लक राहिलेलं कापड आहे ते या ठिकाणी मी कट करून घेते आहे. अगदी किंचित थोडंसं शिल्लक राहू दिलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे थोडेफार धागे दोरी जरी निघाले तरी काही हरकत नाही. आता ही जी क्रॉसपट्टी आहे ती अशी आपल्याला वरच्या बाजूने ठेवायची आहे आणि या ठिकाणी आपल्याला सरळ शिलाई मारून हे जोडून घ्यायचं आहे. आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये मी क्रॉसपट्टी जोडण्याच्या 5 पद्धती तुम्हाला सांगितल्या आहेत आणि अजून 2 सोप्या पद्धती सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. या पद्धतींपैकी तुम्ही कोणती पद्धत वापरता किंवा मी ज्या पद्धती सांगितल्या त्या पद्धतींपैकी तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. किंवा या पद्धतींपेक्षा सुद्धा जर तुमची काही वेगळी पद्धत असेल तर ते सुद्धा सांगा. दोन्ही साईडला क्रॉसपट्टी जोडून झाल्यानंतर या ठिकाणी आतल्या बाजूने मी ओव्हरलॉक करून घेतलंय, जे त्याची जी शिलाई आहे त्या ठिकाणी फिनिशिंग दिसेल. आता आपण पुढची पद्धत पाहूया. यामध्ये क्रॉसपट्टी कट करत असताना मी 4 पट्ट्या कट केल्या आहेत. बऱ्याच वेळेला जर माप मोठं असेल तर साध्या ब्लाऊजला कापड पुरत नाही, अखंड क्रॉसपट्टी काढता येत नाही. त्यावेळेला आपण 2 पट्ट्या दुसऱ्या कापडाच्या आणि 2 पट्ट्या या मेन फॅब्रिकच्या घेतल्या तरी सुद्धा चालतं. आपण याआधी जी पद्धत पाहिली होती त्यामध्ये कापड असं या ठिकाणी जॉईंट होतं, तर आपली जी 6वी पद्धत आहे त्यामध्ये कापड असं जॉईंट असणार आहे आणि आपण ज्याप्रमाणे अस्तरच्या ब्लाऊजची क्रॉसपट्टी याला जोडली होती त्या पद्धतीने क्रॉसपट्टी याला जोडायची आहे. ही जी 6वी पद्धत आहे यामध्ये सुद्धा याचा जो जॉईंट आहे तो आतल्या बाजूने जातो. आता आपण 7वी पद्धत पाहूया. यामध्ये हे जे 2 क्रॉसपट्टीचे भाग आहेत ते वेगवेगळे आहेत. पहिली जी पट्टी आहे ती मी वरच्या बाजूने ठेवते आणि दुसरी जी पट्टी आहे ती मी खालच्या बाजूने ठेवते. आता मी जसं तुम्हाला आधी म्हटलं की जर मोठं माप असेल, मोठं ब्लाऊज असेल तर कापड पुरत नाही, त्यावेळेला तुम्ही दुसऱ्या रंगाच्या किंवा दुसऱ्या ब्लाऊजच्या जे कापड आहे त्यातल्या सुद्धा क्रॉसपट्ट्या काढू शकता. तर वेगळ्या रंगाची जी पट्टी आहे ती आपल्याला आतल्या बाजूने येईल अशा पद्धतीने ती ठेवायची आहे. आपलं जे ब्लाऊज पीस आहे त्याची जी पट्टी आहे ती आपल्याला वरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने ठेवायची आहे. माप लहान असेल किंवा आपल्याला व्यवस्थित कापड पुरत असेल तर जेव्हा आपण विदाऊट अस्तरचं ब्लाऊज शिवतो त्यावेळेला आपण ही जी क्रॉसपट्टी आहे ती शक्यतो जर अखंड काढली तर लवकर आपलं काम पूर्ण होतं. पण बऱ्याच वेळेला अखंड पट्टी काढता येत नाही, कापड पुरत नाही, तर अशा वेळेला अशा पद्धतीने आपण 2 पट्ट्या आपल्या फॅब्रिकमधल्या आणि 2 पट्ट्या दुसऱ्या कापडामधल्या जरी काढल्या तरी सुद्धा आपल्याला क्रॉसपट्टी लावता येते. वरचा जो भाग आहे तो आता अशा पद्धतीने मी रोल करून घेते आणि क्रॉसपट्टीचा जो खालचा भाग आहे तो एकमेकांवर ठेवून या ठिकाणी सरळ शिलाई मारते. या ठिकाणी सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे आपण आधी जी शिलाई मारलेली आहे त्या ठिकाणी शिलाई मार्जिन सारखं आलं पाहिजे आणि आता आपण खालच्या बाजूने सुद्धा जी शिलाई मारतोय
त्या ठिकाणी सुद्धा दोन्ही भागाकडची जी शिलाई मार्जिन आहे ते सारखं असलं पाहिजे. ब्लाऊजचे दोन्ही भाग सारखे तयार होण्यासाठी एका भागावर शिलाई मारल्यानंतर लगेचच दुसऱ्या भागावर शिलाई मारायची आहे. म्हणजे यातलं जे शिलाई मार्जिन आहे ते सारखं राहील आणि दोन्ही भाग सारखेच तयार होतील. ही शिलाई मारून झाल्यानंतर याच्यातला जो आतला भाग आहे तो आपल्याला वर काढून घ्यायचा आहे आणि ही जी क्रॉस पट्टी आहे ती अगदी फिनिशिंगमध्ये या ठिकाणी आपण लावलेली आहे. कटोरी ब्लाऊजला क्रॉस पट्टी जोडणं म्हणजे सगळ्यात अवघड काम वाटतं, पण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने आपण हे काम पूर्ण केलेलं आहे. क्रॉस पट्टी जोडण्याच्या ह्या पद्धती जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि यापैकी कोणती पद्धत तुम्हाला जास्त सोपी वाटली ते सुद्धा कमेंट करून मला सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.